ज्या भूमिकेतून ज्ञानोबांचं चरित्र आपण श्रवण करतोय ती भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. संतांच्या चरित्रामध्ये चमत्कार जरी असले तरी त्या चमत्काराच्या पाठीमागील तत्त्वज्ञान आणि त्या चमत्काराच्या पाठीमागील असलेला समाजशास्त्राच्या दृष्टीने जो भाव आहे तो भावही आपण ऐकतोय. या चरित्रातून आपल्याला असं लक्षात आलं की संतांची चरित्र ही दोन पद्धतीने असतात. एक अनुभव्य चरित्र आहे आणि दुसरं लीला चरित्र आहे. अनुभव्य चरित्र कशाला म्हणायचं आणि लीला चरित्र कशाला म्हणायचं? जे चरित्र अनुवादनीय आहे ते लीला चरित्र आहे, पण जे चरित्र अनुसरणीय आहे ते अनुभव्य चरित्र आहे. ज्या चरित्राचं अनुसरण करावं अनुकरण करावं ते चरित्र अनुभव्य चरित्र आहे आणि ज्या चरित्राचा अनुवाद करावा ते चरित्र लीला चरित्र आहे. ज्ञानोबांच्या तुकोबांच्या चरित्रातून या दोन्ही भूमिका आपल्या अंतःकरणात याव्या. ज्ञानोबांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलविला हे अनुवादनीय आहे. अनुवादनीय म्हणजे कथनीय, सांगनीय, सांगण्यासारखं आहे, ठीक आहे. ज्ञानोबांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलविला हे अनुवादनीय आहे, परंतु त्याच्या पाठीमागे आपल्या अंतःकरणातला अहंकार निवृत्त व्हावा ही जी ज्ञानोबांनी केलेली चरित्राच्या पाठीमागची भूमिका आहे हे मात्र अनुसरणीय आहे. म्हणून ज्ञानोबांचं चरित्र असो अथवा कोणत्याही संतांचं चरित्र असो ते चरित्र सांगायचं कोणचं आणि आचरणात आणायचं कोणचं. ज्ञानोबांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला हे आम्ही अगदी दौंडी पिटून सांगतो, पण गर्वद्विजांचा हरविला म्हणत असताना आपल्या ठिकाणचा गर्व जावा हे मात्र माणसं स्वीकारत नाहीत. कधी कधी तर लोक अशी गर्वाने बोलतात, माहीत आहे का ज्ञानोबांनी रेड्याच्या मुखातून वेद, हे इतकं जोरात, इतकं गर्वाने ज्ञानोबा बोलतात. अरे बाबा, ते गर्वाने सांगू नको, ते अहंकाराने सांगू नको, ते अहंकार निवृत्त होण्याकरता मी केलेला आहे. बऱ्याचदा माणसं बोलत असतानाचा भाव, बोलत असतानाचे शब्द फार गमतीचे असतात. म्हणजे विनंती, मी विनंती करतो हे कसं म्हटलं पाहिजे? मी आपणास विनंती करतो ही म्हणण्याची पद्धत आहे. कळतंय का, मी विनंती करतोय, हे काय बोलणं आहे? काय विनंती शब्द आहे हे? असं नाही ना. मी विनंती करतो या शब्दामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये देहबोली ज्याला म्हटलं जातं ती येण्याची अवस्था. त्यामुळे शब्द आणि त्याच्या पाठीमागटली अवस्था या दोन्हीचा विचार महत्त्वाचा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ही केलेली लीला त्याचा एक आणखीन एक तात्विक परिणाम असा झाला आहे, पैठणीचे जन वेधी येले असं काल आपण येऊन थांबलो होतो. पुराण सांगती किंवा सांगती पुराण, रात्री हरी कीर्तन, पैठणीचे जनवेदी येले. ज्ञानोबा काय करतात? रोज गोदावरीचं स्नान करतात, कालिका मातेचं दर्शन घेतात, सकाळच्या वेळेला वेदांताचे पाठ सांगतात, दुपारच्या वेळेला पुराण सांगतात, संध्याकाळच्या वेळेला हरी कीर्तन करतात आणि या वेदांताच्या पाठाने, दुपारच्या पुराण श्रवणाने आणि रात्रीच्या हरी कीर्तनाने पैठणीचे जनवेदी येले. सगळ्या जनसामान्यांचं मन वेधून गेलं, मन बदलून गेलं. चित्तामध्ये आमूलाग्र अशा पद्धतीचा बदल घडला. सुख समाधानाला पैठणकरांना पोहोच करून ज्ञानोबा पुढल्या प्रवासाला निघणार आहेत. आता 2 वर्ष 8 महिन्याचा असणारा कालावधी ज्ञानोबांनी तिथं घालविला आणि जात असताना सगळ्यांचं हृदय भरून येत आहे. सगळ्यांच्या हृदयामध्ये द्रवीभूतता आलेली आहे आणि हे जे द्रवीभूत झालेलं हृदय आहे याचं कारणच आहे ज्ञानोबांचा या 2 वर्षात लाभलेला सहवास. एरवी अत्यंत कठोर आणि कर्मठ असणारी ही हृदय, पण ज्ञानोबा ज्यावेळेस पैठण सोडून आता पुढच्या प्रवासाला निघाले तेव्हा मात्र डोळ्यातून अश्रू यायला लागले, रडायला लागले. चित्ताची द्रवीभूत अवस्था ही भक्तीची अवस्था असते. चित्त द्रवीभूत होणं ही भक्ती आहे. भक्ती काय क्रियेने केली जाते याच्यापेक्षा त्याच्या पाठीमागं चित्त द्रवीभूत होणं हे भक्तीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य सांगितलं जातं. मी अनेक वेळेला सांगत असतो, आम्ही लहानपणी मला आठवत आहे, म्हणजे आम्ही ज्यावेळेस एखाद्या सप्ताहाला राहायचो 7-7 दिवस आमच्या वडिलांच्या बरोबर, मग ते 7 दिवस राहायचं, याच्या घरी त्याच्या घरी, इकडं तिकडं सगळं असायचं. आणि मग
काला झाल्यानंतर जेव्हा आम्ही निघायचो तेव्हा काही गाडी नसायची, एस टीने निघायचो. आणि मग ते एस टी स्टँडवर, एस टी स्टँड म्हणजे काय असतंय, गावातलं एस टी स्टँड कुठलं हो, तो चौक असतो, रस्ता असतो, बाजारतळ असतो. आणि मग तिथं जवळजवळ अख्खं गाव हजर असायचं पाठवण्याकरता. आणि प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू यायचे. आम्ही निघायचो आणि लोक रडायची. दक्षिणा फार कमी असायची तेव्हा, पण प्रेम फार असायचं. आता दक्षिणेची पाकिटं फार मोठी दिली जातात, पण महाराज गेला का गेला हे बघायलाही कुणी विचारत नाही. आता नाही, ते द्रवीभूतता आता संपून गेली, आता राहिलं नाही द्रवीभूतता. म्हणजे आता अलीकडल्या काळामध्ये इतकी संकुचित वृत्ती होऊ लागली. म्हणजे मी तर अनेकदा असं मी एकदा पुण्यामध्ये दादा कीर्तनाला गेलो होतो आणि 7 ते 9चं कीर्तन होतं. मला ट्रॅफिकमध्ये मी अडकलो आणि पोहोचायला अगदी 7 वाजल्या. म्हणजे मी 6 तिथं जाणार होतो, अगोदर जेवण करणार होतो, मग कीर्तनाला उभा राहणार होतो. पण मला उशीर झाला 7 वाजता. ज्यांच्या घरी माझी व्यवस्था केली होती तिथं मी गेलो, लगेच हातपाय तोंड धुतले आणि मग आता कीर्तनाची वेळ झाली, फेटा बांधायला लागल्यावर तिथल्या ज्या मावशी होत्या त्यांनी सांगितलं, अहो महाराज आम्ही केव्हाच वाट बघतोय तुमची. मी म्हटलं अहो काय करू, ट्रॅफिकमध्ये अडकलो. आम्ही 6 वाजता स्वयंपाक तयार ठेवला. मी म्हटलं आता काय करणार, बरोबर काही का असे ना, हरकत नाही, आता पुढल्या वर्षी तुम्ही अगोदर जेवायला या बरं. म्हणजे आजचं गेलं आता, म्हणजे 7 ते 9 झाल्यानंतर पुन्हा या हा विषय नाही, पुढल्या वेळेस मात्र जेवायला अगोदर या, संपलं. आता अलीकडल्या काळामध्ये ते सगळं प्रेम वगैरे राहिलं नाही. ज्ञानोबा ज्या वेळेस निघाले पैठणमधून, हृदय द्रवीभूत झाल्यात, सगळ्यांना सुख समाधान देऊन निघालेले आहेत. सज्जनांच्या हृदयाचा स्वभाव सांगत असताना तुकाराम महाराजांनी केलेलं प्रमाण सर्वांच्या पाठात आहे. मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. मृदू सभाय नवनीत, नवनीत या शब्दाचा अर्थ आहे लोणी. आणि त्याच्यासारखं अत्यंत अशा पद्धतीचं मृदू, अशा पद्धतीचं सज्जनांचं चित्त असतं. आणि मग हे चित्त एका चिदरूप स्थितीला प्राप्त होणं ही खरी समाधानाची अवस्था असते. ज्ञानोबांच्या सहवासाने पैठणकरांचं चित्त हे चिदरूप अवस्थेला प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे ज्याला निरव शांतता म्हटलं जातं, चित्ताची एकाग्रता म्हटलं जातं, चित्ताची स्थैर्यता म्हटलं जातं, ती समाधानाची अवस्था प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसते. मी अनेक वेळेला बोलतो, ज्याचं चित्त स्थिर त्याचा चेहरा प्रसन्न, ज्याचं मन प्रसन्न त्याचा चेहरा प्रसन्न, ज्याचं मन समाधानी त्याचा चेहरा समाधानी. त्यामुळे सगळे समाधानी आहेत, आनंदी आहेत, सुखी आहेत, शांती आहेत, निघालेले आहेत. एकनाथ महाराजांनी फार गोड वर्णन केलं. नाथ महाराज सांगतात की चित्त चिंतावे चैतन्य, याची नाव मच्चितपण, याची नाव निरपेक्ष पूर्ण, इतर चिंतन भवबंधू. चित्त चिंतावे चिंतन चैतन्य, चित्त चिंतावे चैतन्य, याची नाव मच्चितपण. भगवान उद्धवाला सांगतात, उद्धवा मच्चितपण कशाला म्हटलं जातं, ज्याच्या चित्ताने चैतन्याचं चिंतन केलं जातं तो मच्चितपणा आहे. आणखीन एक ओवी देऊन जातो, माझे स्वरूपी ज्याचे चित्त अखंड जडले भजनयुक्त, त्यासीच बोली जे मदभक्त तेची संत सज्जन. नाथ भागवतातली ओवी. भगवान उद्धवाला सांगतात, माझे स्वरूपी ज्याचे चित्त अखंड जडले भजनयुक्त, माझ्या स्वरूपामध्ये ज्याचं चित्त अखंड भजनाने युक्त जडलेलं आहे ना, अशी जी स्थिती आहे ना त्याला मच्चितपणा म्हणा. हा झाला एक विचार. दुसरा विचार असा भगवान उद्धवाला सांगतात, चित्ते चिंतावे चैतन्य, याची नाव मच्चितपण. मच्चितपण कशाला म्हटायचं, चित्ताने चैतन्याचं चिंतन करणं हे मच्चितपण आहे. आणि इतर विषयाचं चिंतन करणं हे भवबंधूला कारण आहे. भवबंधाला कारण इतर चिंतन आहे आणि मुक्तीला कारण चैतन्याचं चिंतन आहे. एका वाक्यात बोलायचं झालं तर भवबंध या शब्दाचा अर्थ संसार. संसार बंधनाला कारण इतर चिंतन हे संसार बंधनाला कारण ठरतं आणि भगवत चिंतन चैतन्याचं चिंतन हे मुक्तीला कारण ठरतं. आणि म्हणून अशा चिंतनामध्ये असलेले हे सगळे पैठणकर. भक्तिरसामृत सिंधू नावाच्या ग्रंथामध्ये हे चिंतन 4 पद्धतीने सांगितलं आहे. ध्यानम रूपम गुणम क्रीडा सेवादेहे सुष्टु चिंतनम, अशा 4 पद्धती सांगितल्या. एक रूपचिंतनाचा प्रकार सांगितला, दुसरा गुणचिंतनाचा प्रकार सांगितला, तिसरा क्रीडा चिंतनाचा प्रकार सांगितला आणि चौथा सेवा चिंतनाचा प्रकार सांगितला. हे 4ही चिंतन घ्या. पैठणकरांकडून घडत असलेलं चिंतन कोणतं आहे, रूपचिंतन. एक
गुणचिंतन 2, क्रीडा नाम लीला चिंतन 3 आणि सेवा चिंतन 4. या चारही शब्दांचा एका एका वाक्यात अर्थ सांगतो. भगवंताच्या रूपाविषयी असलेलं जे चिंतन आहे त्याला रूपचिंतन म्हणा. भगवंताच्या गुणांविषयी असलेलं जे चिंतन आहे त्याला गुणचिंतन म्हणा. भगवंताच्या लीलांविषयी असलेलं जे चिंतन आहे त्याला क्रीडा चिंतन म्हणा. आणि भगवंताचं मनोमय भावनेने केलेलं जे चिंतन आहे त्याला सेवा चिंतन म्हणा. भक्तिरसामृत सिंधुकारांनी केलेलं चिंतन आहे. अशा 4 पद्धतीचं चिंतन त्या पैठणमध्ये सुरू आहे. या चिंतनामध्ये चित्त गेलेलं असल्यामुळे, हे चित्त द्रवीभूत झालेलं असल्यामुळे आता या चित्ताच्या ठिकाणी कोणताही प्रापंचिक विषय राहिलेला नाही. आणि अशी झालेली ही चित्ताची अवस्था केवळ आणि केवळ ज्ञानोबारायासारख्या महात्म्याच्या सहवासाने झालेली अवस्था आहे. अत्यंत कर्मठ असणारे, अत्यंत भाषा उद्धट बोलणारे अशी सुद्धा मंडळी ज्ञानोबारायांच्या सहवासाने या चिंतनाला लागली. आणि म्हणून तर नारद भक्तिसूत्रामध्ये एक सूत्र आहे, तदेव साध्यताम तदेव साध्यताम तदेव साध्यताम तदेव साध्यताम. सत्संग हाच माणसाला साध्य असावा की जेणेकरून माणसाच्या जीवनामध्ये बदल घडून जातो. अंतःकरणामध्ये बदल घडण्याकरिता संतांचा संग महत्त्वाचा सांगितला जातो. मी जाता जाता आणखीन एक सूत्र सांगून जातो. नारदांनी भक्तिसूत्रामध्ये असं सांगितलं आहे, दुस्संग सर्वथैव त्याज्यः सर्वथा एव त्याज्यः. दुर्जनाचा संग सर्वथा एव त्याज्यः. दुर्जनाचा स्पर्शसुद्धा आम्हाला त्याज्य असावा. दुर्जनाचा दृष्टीसुद्धा आम्हाला त्याज्य असावी. का? कोणता ना कोणता तरी मनात विकार निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. पण संतांचा सहवास आमच्या अंतःकरणातल्या सगळ्या विकाराला निवृत्त करतो. आणि म्हणून हे जे चित्त आहे, आता हे चित्त चित्त राहिलं नाही, चिदरूप झालं. तुकोबारांचे शब्द आहेत, चित्त चैतन्या पडता मिठी दिसे हरिरूप अवघी सृष्टी. आता चित्ताची आणि चैतन्याची गाठ पडली. आणि चित्ताची आणि चैतन्याची गाठ पडल्यामुळे आता चित्त चित्त राहिलं नाही, चिदरूप झालं. मी आपल्याला एक याचा तात्विक विचार सांगून पुढं जातो. जरा सूक्ष्म ऐका. हा जो चित्त शब्द आहे ना, हा मराठीमध्ये लिहिताना कसा लिहावा लागतो? चला पहिली वेलांटी आणि तवर त जोडला की काय होतो? चित्त आहे ना. चला पहिली वेलांटी आणि तला त जोडला की चित्त होतं. शास्त्रामध्ये एक श्लोक असा आलेला आहे, हे जे तला त जोडलं आहे की नाही, जोडलेला त आहे की नाही, तो बाजूला काढा. वरचा जो जोडलेला त आहे तो बाजूला काढा. काय राहील खाली? चित्त. आता त जोडा, काय होईल? चित्त. आणि त काढा, काय होईल? चित्त. शास्त्र असं सांगतं, चित्तम चिदिती जानीहि तकाररहितं यदा चित्तम चिदिती जानीहि तकाररहितं यदा तकारो विषयाध्यासो जपा रागो यथा मनो. मी आपल्याला दृष्टांताने बोलतो. मी आणखीन एकदा सांगतो, चित्तम चिदिती जानीहि. शास्त्र सांगतं, अरे बाबा हे जे चित्त आहे ना, चिदिती जानीहि. जानीहि या शब्दाचा अर्थ समजा किंवा कळवून घ्या. काय कळवून घ्या? चिदिती. चिदिती या शब्दाचा अर्थ चिदरूप. हे जे चित्त आहे ते मुळातच चिदरूप आहे. हे जे चित्त आहे ना ते मुळातच चिदरूप आहे. कोणीतरी म्हणेल असं कसं काय? तुम्ही चित्त म्हणता आणि पुन्हा चिदरूप म्हणता, असं कसं काय? शास्त्र सांगतं, एक काम करा, ते जे चित्त आहे ना ते चिदरूपच आहे. एक काम करा, त्याच्यावर जोडलेला त काढा म्हणजे कळेल. चित्त शब्दावरचा त काढा म्हणजे कळेल. चित्त शब्दावरचा त काढला की खाली काय आहे? चित्त. तकाररहितं यदा. तकाररहितं यदा. यदा तकाररहितं चित्तम चिदिती जानीहि. यदा, जेव्हा तकाररहितं, त बाजूला काढला, रहितं या शब्दाचा अर्थ बाजूला काढला. इथं चित्त शब्दावरचा त बाजूला काढला. त बाजूला काढला तर खाली काय राहतंय? चित्तच चित्त राहतंय. त्यामुळे चित्त या शब्दावरचा त बाजूला काढला की खाली चित्त राहतं म्हणजे चिदरूप राहतं. म्हणून शास्त्र सांगतं चित्त हे चिदरूपच आहे. चित्त हे चिदरूपच आहे. फक्त काय झालंय? तकारो विषयाध्यासो जपा रागो यथा मनो. हा तकारो विषयाध्यासो या तकाचा तचा आरोप केलाय. मी समजून सांगतो आपल्याला. चित्त म्हटलं की दुःखाचा प्रसंग आहे, एवढं तरी पटतंय का बघा. कारण मला एखाद्याने मारलं, हे मारलेलं स्वीकारणारं कोण आहे? चित्त आहे ना. चित्त त्याला स्वीकारतं आणि मग मारल्याचं दुःख त्याला होतं आणि मग तोंडातून अदवा तदवा भाषा येते, दुःखाची भाषा येते. शरीराला झालेला आघात
चित्त स्वीकारतं तेव्हा त्याच्यावर शरीरावर ते परिणाम उमटतात. नाही पटलं दुसरं सांगतो आणखी. अंगावरनं हात फिरवला, कौतुक केलं, सुख झालं. चिमटा घेतला, दुःख झालं. झालं की नाही? आता दोन्ही गोष्टी बघा. अंगावरनं हात फिरवला, तुम्हाला सुख झालं, आणि चिमटा घेतला, दुःख झालं. मला आपल्याला असं विचारायचं आहे, कौतुक केलं, शाबासकी दिली, आपल्याला सुख वाटतं, आणि चिमटा घेतला, मारलं, आम्हाला दुःख वाटतं. खरं तर हे सगळं घडतं कुठं? हे शरीराच्या ठिकाणी. हे सगळं घडतंय कुठं? शरीराच्या ठिकाणी. अरे कौतुकाने थाप मारली तीही शरीरावरच, आणि चिमटा घेतलाय तोही शरीरालाच. पण थाप मारल्यानंतर आनंद होतो, ते स्वीकारणारं चित्त असतं, आणि ते म्हणतो आनंद झाला. आणि चिमटा घेतल्यानंतर दुःख होतं, ते स्वीकारणारं चित्त असतं, आणि तो म्हणतो दुःख झालं. हे दोन्ही गोष्टी विचार करा. क्रिया घडते शरीरात, स्वीकारतं मन, आणि मग परिणाम जाणवतो. शरीराला घडलेली क्रिया चित्ताने स्वीकारलीच नाही तर परिणाम जाणवत नाही. परिणाम जाणवत नाही. नाही पटलं उदाहरण देतो, वाईट वाटून घेऊ नका. मेलेल्या माणसाला चिमटा घ्या, उठून देईल काय तुम्हाला? काहीच नाही. त्याला चिमटा घेतला काही, काही घेतलं का? काहीच नाही. का असं? शरीर तिथंही आहे, शरीरीतही आहे. आमचंही शरीर आहे, मेलेला माणूस त्याचंही शरीर आहे. मग त्याचंही शरीर आहे, आमचंही शरीर आहे. शरीरच म्हणत असाल तर तेही आहे, मी आहे. मग आम्हाला आमच्या शरीराला मात्र चिमटा घेतला की दुःख, आणि त्याच्या शरीराला मात्र चिमटा घेतला की ते दुःख व्यक्त करत नाही का? कारण ज्या शरीराला चिमटा घेतल्यानंतर स्वीकारणारं जे मन किंवा चित्त किंवा तत्व म्हटलं जातं तेच तिथं नाही आहे ना. ते जे चित्त, सूक्ष्म शरीर ज्याला म्हटलं जातं. आता पुढं असं कधी म्हणू नका की तिथं आत्माच नाही, असं कधी म्हणू नका. का म्हणू नका? आत्मा नाही अशी जागाच नाही. आत्मा नाही असं म्हणताच येत नाही. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ज्ञानोबाराय बोलतात. आत्मा नाही असं बोलता येणार नाही आपल्याला. मी अनेक वेळेला बोललो आहे, सर्वम खल्विदम ब्रह्म हे सूत्र सांगत असताना. आत्मतत्व तिथंच आहे, परंतु या आत्मतत्वावर आधारित असणारं जे सूक्ष्म शरीर कशाला म्हटलं जातं? ही जी इंद्रिय आहेत, पंचज्ञानी इंद्रिय, पंचकर्मी इंद्रिय आणि 11वं मन, यांनी जे बनलेलं असतं त्याला सूक्ष्म शरीर असं म्हटलं जातं. ते सूक्ष्म शरीर जिथं राहत नाही ते प्रेत आहे, आणि सूक्ष्म शरीराचा स्वीकार ज्यांनी केलेला आहे तो मनुष्य आहे. साधा विचार आहे. आणि मग सूक्ष्म शरीरामध्ये चित्ताचा अंतर्भाव होतो. मनबुद्धी चित्त अहंकार किंवा अंतःकरण म्हणा, जाऊ द्या, जास्त वेळ घ्यायची नाही. अंतःकरण आहे तिथं, आणि म्हणून ते अंतःकरण एकदा त्या चित्ताने ते स्वीकारलं, अंगावरनं हात फिरवला, ते कौतुक स्वीकारलं की त्याला सुख होतं, आणि चिमटा घेतला की दुःख होतं. म्हणजे या सुखदुःखाचा संबंध चित्ताशी येतोय. आता पुढं बोलतो, शरीराला झालेलं दुःख जसं त्रासदायक असतं तसं शरीराला झालेलं सुखसुद्धा त्रासदायकच असतं. पटतंय का बघा तुम्ही? मी उदाहरणं देतो ना आपल्याला. शरीराला झालेलं दुःख जसं त्रासदायक असतं तसं शरीराला झालेलं सुखसुद्धा एका अर्थाने त्रासदायकच असतं. बरं, नाही कळालं आणखीन दुसरं सांगतो. आपण पूर्वी ते सारवण काढावं लागायचं. पूर्वी फरशा वगैरे नव्हत्या, ते सारवण करावं लागायचं. मग ते शेण आणा, ते पाण्यात टाका, ते सारवा, कितीतरी त्रास. आणि मग बाकीचे बंगले बघितल्यानंतर बाया म्हणतात कधी ही आपली होईल, कधी याच्यातून मुक्तता होईल. झालं. नवऱ्याने इकडून तिकडून कर्ज काय काय केलं, बंगला बांधला, चांगल्या पद्धतीची मार्बलची फरशी टाकली. एके दिवशी फरशी पुसताना पडली, ऑर्थोपेडिक दवाखान्यामध्ये ॲडमिट. आमच्यासारखे महाराज त्यांना भेटायला जातात, जावंच लागतं आम्हाला. आम्ही जातो, म्हणतो कसं काय मावशी काय? महाराज पहिलं सारवणाचं होतं तेच बरं होतं बघा. आम्ही केलेल्या व्यवस्थासुद्धा आम्हाला कधी कधी दुःखाच्या होऊनच जातात ना. माणूस सवयीचा इतका गुलाम होऊन जातो की आज आम्हाला क्षणभर लाईट गेली तरी सहन होत नाही. लाईट जर आम्हाला एक 10 मिनिट लाईट नाही म्हटलं की आपल्याला सहन होत नाही. आपल्याला मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज झाली की आपल्याला सहन होत नाही. एवढंच काय घेऊन बसला, इंटरनेट बंद झालं तरी सहन होईना अलीकडे. एका क्षणाला आम्हाला ते सगळं पाहिजे. आम्ही केलेल्या व्यवस्था जेव्हा चित्ताने स्वीकारल्या जातात तेव्हा आम्हाला जे सुख होतं ते एका अर्थाने, ते जरी त्याला सुख म्हटलेलं असलं तरी
ज्ञानेश्वरीतल्या अनेकदा मी ओव्या सांगून गेलेलो आहे. म्हणून विषय भोगी जे सुख साध्यंतची जाण दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अबराची सावली जाईल रया. आता पुढे घ्या. आणि म्हणून चित्त हा शब्द जेव्हा येतो मग येणारं सुख असो अथवा दुःख असो ते त्रासदायकच आहे. मग त्याच्यावरचा त बाजूला काढा. त बाजूला काढल्यानंतर जे चित्त राहतं ते चित्त म्हणजे चैतन्य स्वरूपता. आणि ती चैतन्य स्वरूपता म्हणजे काय आहे? आनंद आहे. एवढं तर मान्य आहे, आनंद आहे. आता पुन्हा सांगतो गमतीने. मुळात आहे चित्त आणि त्याच्यावर आरोपित अध्यासिक केलेला आहे त. जे तुम्ही आरोपित करता त्याचं दुःख असतं, जे अधिष्ठान असतं त्याचं दुःख नसतं. आता वेदांताचा सिद्धांत आहे का? जे तुम्ही आरोपित करता त्याचं दुःख आहे. मी पुन्हा रज्जू सर्पाचा दृष्टांत देतो. आपण कित्येकदा ऐकलाय, आता जवळ इतका ऐकलाय, इतका पाठ झालाय की एखाद्या वेळेस तुम्ही मला समजावून सांगाल इतका पाठ झालाय तुमचा. आपण कित्येकदा ऐकलाय. काय सांगितलं होतं? आहे दोरी वाटला साप, आहे दोरी वाटला साप. आता जो साप वाटलाय, वाटलेला जो साप आहे त्याच्यामुळे दुःख आहे का जी दोरी आहे हे ज्ञान झाल्यानंतर दुःख आहे? माझं हां, साप वाटल्यानंतर दुःख आहे, दोरी आहे हे ज्ञान झाल्यानंतर दुःख व्हायचा काय प्रश्न येतो का? रात्रीच्या वेळेला आम्ही निघालो शेतामध्ये निघालो आणि रस्त्यामध्ये ते दोरी पडलेली होती, अंधार होता, पायाला ती दोरी लागली. दोरी लागल्याबरोबर आपल्या मनामध्ये एकदम भीती निर्माण झाली. अरे साप आहे साप आहे साप आहे असं वाटायला लागलं. आणि मग आपण घाबरून गेलो. काय जे काही व्हायचं आहे ते आरडाओरडा सगळं केलं. तेवढ्यामध्ये कुणीतरी आलं, बॅटरी ऑन केली, त्या प्रकाशातमध्ये बघितलं आणि सांगितलं अरे काय वेड्यासारखं करायला लागला, ही दोरी आहे. दोरी आहे म्हटल्यावर घाबरेल का? त्याचं काय झालं? ती दुःख किंवा त्याची भीती काय झाली? निघून गेली. माझा मुद्दा असा होता की दोरी आहे हे म्हटल्यानंतर भीती नाही, पण साप आहे हे म्हटल्यानंतर भीती आहे. आता साप आहे असं म्हटल्यानंतर जी भीती आहे तो साप तिथं आहे का? पण काय झालं होतं? आम्हाला वाटला होता. नाही तिथं, पण आम्हाला वाटला होता. आता सांगतो, जे जे वाटतं ना ते दुःखदायक असतं. जे जे वाटतं, वाटणं हा शब्द जिथं जिथं येतो का नाही, मुळात वाटणं सुद्धा दुःखदायकच आहे. नाही कळलं तर वाटणी दुःखदायक आहे. आता कळलं का? बघा, असं तरी घ्यावे करू ना, दुःखदायकच आहे. वाटतं जिथं जिथं शब्द आहे. म्हणून आहे ही दोरी आहे म्हटलं की आम्हाला आनंद आहे. अधिष्ठानाचं ज्ञान झालं की आनंद अनुभूती असते आणि अध्यास झाला की दुःख असतं. वेदांताचा सरळ सिद्धांत. काय अवघड नाही, फार काही नाही, काही नाही. ब्रह्मतत्वाचं ज्ञान झालं, अधिष्ठानाचं ज्ञान झालं की आम्हाला आनंदच आहे. मी कधी कधी विचार करतो, या जगाकडे बघताना, संसाराकडे बघताना सामान्य मनुष्य म्हणायला लागला संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे, रात्रंदिवस तळमळ, दुःख बांधवळी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटे. एकनाथ महाराजांसारख्यांना विचारा तुम्हाला हे सगळं जग कसं वाटायला लागलं. एकनाथ महाराज सांगतात अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. ज्ञानोबारांना विचारा, ज्ञानोबाराय बोलतात अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी. मला कधी कधी प्रश्न पडतो, आम्हाला विचारलं की आम्ही म्हणतो दुःख बांधवडी आहे हा संसार. ज्ञानोबारांना विचारलं की म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन. ज्ञानोबाराय याच संसारात राहिले, आम्ही याच संसारात राहिलो, आम्हाला मात्र दुःखाचा वाटायला लागला आणि त्यांना मात्र सुखाचा वाटायला लागला. याचं कारण काय? याचं कारण काय? याचं एकच कारण आहे, आमची दृष्टी आरोपित आहे, जगावर आहे. आणि ज्ञानोबारांची दृष्टी जग ज्याच्या ठिकाणी निर्माण झालं त्या अधिष्ठानावर आहे. ज्ञानोबारांची दृष्टी अधिष्ठानावर आहे आणि आमची दृष्टी आरोपित असलेल्या पदार्थावर आहे. आलं लक्षात? अधिष्ठानावर असलेली दृष्टी आनंद देत असते, अध्यासिक पदार्थावर असलेली दृष्टी दुःख देत असते. आता पटतं का? बघा, शुक्ती रजताचं उदाहरण घ्या. शुक्ती रजत, शुक्ती म्हणजे काय? हा विसरले, अरे आपण बोललो याच्यावर फार. शुक्ती रजत, शुक्ती शुक्ती शिंपलं, रजत रजत चांदी. शुक्ती या शब्दाचा अर्थ शिंपलं आणि रजत या शब्दाचा अर्थ चांदी. त्यामुळे शिंपल्यावर आम्हाला चांदी वाटायला लागली. आहे शिंपलं. वाळवंटामध्ये आपण गेलो, वाळवंटामध्ये गेल्यानंतर काय झालं, लांबून निघालेलो होतो, दुपारची वेळ होती, कडक ऊन पडलेलं होतं आणि तिथं शिंपले पडलेले होते आणि ते लांबनं शिंपलं चकाकायला लागलं. चकायला लागल्याबरोबर आपल्याला रजत आहे, चांदी आहे असं वाटायला लागलं. चांदी आहे असं वाटायला लागलं आणि आपण पळत गेलो.
चांदी आहे असं म्हणून पळत गेलो आणि तिथं गेल्यानंतर भेटलं काय? शिंपलं. आता मला सांगा, तिथं झालेला जो आनंद आहे ते सुद्धा एक पद्धतीचा दुःख निर्माण करणारच होता ना. म्हणून आरोपित आध्यासिक पदार्थाचं झाले दृष्टी जी देते ते दुःख तेही त्रासदायकच असते आणि आध्यासिक पदार्थावर झालेला जो आनंद आहे तोही त्रासदायकच असतो. आलं का बघा, आध्यासिक पदार्थावर झालेलं दुःख तेही त्रासदायक आहे आणि आध्यासिक पदार्थावर झालेला आनंद तोही त्रासदायकच आहे. आध्यासिक म्हणजे आरोपित, पण अधिष्ठानाचं झालेलं जे ज्ञान आहे ते मात्र परम आनंद देणारं आहे. मी का सांगायला लागलो हे सगळं? चित्त चैतन्य स्वरूप आहे. हे जे त आहे, जोडलेलं त आहे, तो त बाजूला काढला की आनंद आहे. बरं जाऊ द्या, आणखीन सोपं सांगतो, याहीपेक्षा सोपं सांगतो. चित्त हा शब्द आपण मगापासून पाहतोय. मी हे सगळं का सांगायला लागलोय? पैठणकरांच्या सहवास, ज्ञानोबारायांचा सहवास पैठणकरांना लाभला आणि त्यांची अवस्था काय झाली हा माझा मुद्दा आहे. कारण सुख समाधानी जे आहे हे काही सहजासहजी नाही आहे. समाधान शब्द इतका सहजासहजी येत नाही आहे. आता पुढं या. चित्त हा शब्द करत असताना जो जोडलेला त आहे तो बाजूला काढला की चित्त आहे म्हणजे आनंद आहे, आणि त जोडला की दुःख आहे. एवढं तर बरोबर आहे. त जोडला की दुःख आहे आणि त काढला की सुख आहे. त जोडलं की दुःख आहे आणि त काढलं की सुख आहे. त जोडलं की दुःख आहे, त काढलं की, आता सांगू, जोडलं की दुःख आहे. नाही कळालं? जोडलं की दुःख आहे. नाही कळालं? गाठ बांधली की दुःख आहे. आता पटलं का बघा? आता तरी कळालं का? जोडलं ना. हो, पहिला बरा होता, मोकळा होता, काही नाही, निवांत राहत होता, 8-8 दिवस सप्त्याला राहत होता, आता राही ना. जोडलं, दुःख आहे. हे जसं व्यवहारात आहे तसं चित्त याच्यावर त जोडला की दुःख आहे आणि त काढला की सुख आहे. आता काय झालं? पैठणमध्ये संतांच्या सहवासाने, ज्ञानोबाराय आदी करून सर्व संतांच्या सहवासाने पैठणकरांच्या अंतःकरणामध्ये इथं जो चित्त आहे तिथला त निघून गेला आहे. ते चिदरूप अवस्थेला प्राप्त झालेले आहेत आणि ही चिदरूप झालेली जी अवस्था आहे त्याच्यामध्ये समाधानाची अवस्था आहे. असं पैठणकरांना समाधानी करून ज्ञानोबाराय पुढल्या प्रवासाला निघतात. पैठणमधून बाहेर पडले, बातमी सगळीकडे पसरली, प्रत्येकाच्या कानावर अशी बातमी गेली, अहो ही जी 4 भावंड आहेत ना निघालेली रस्त्यानी, अहो ही सामान्य नाहीत. एकाने म्हणायचं पैठणमध्ये रेड्याच्या मुखातून वेद बोलवलेलं आहे का नाही ते हेच आहेत मधले, ते ज्ञानेश्वर महाराज आहेत. दुसऱ्याने कुणीतरी म्हणायचं अहो ते पितर जेवायला बोलवले म्हणून कळालं आहे ते हेच आहेत. आणखीन कुणीतरी म्हणायचं अहो पैठणमधल्या सगळ्या लोकांना यांच्या कीर्तनाचं वेड लागलं होतं अक्षरशः. ज्ञानोबारायांचं कीर्तन म्हटल्याबरोबर अगदी गर्दीच्या गर्दी. एके ठिकाणी एका ग्रंथकारांनी लिहिताना असं लिहिलंय की ज्ञानोबारायांनी कीर्तनं जी सुरुवात केली ती पहिली कीर्तनं सुरुवात केली ती पैठणमध्ये, असं लिहिलं आहे त्यांनी. कीर्तनाची पद्धत सुरुवात केली असंही लिहिलं आहे. असो, मला त्या संशोधनात जायचं नाही. आणि या चर्चा या अंगावर कानावर येऊ लागल्या आणि रस्त्याने जात असताना ही निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई चौघं जात असताना रस्त्यावरची गावागावातली लोक काय म्हणायला लागली, म्हणती हेची देव तिन्ही मूर्तिमंत. निळोबारांनी वर्णन केलंय. म्हणती हेचे देव तिन्ही मूर्तिमंत, मुक्ताई साध्यंत परामाया. आणि यांच्याबरोबर जी चौथी आहे ना मुक्ताई, ती म्हणजे जणू काही परामाया शक्ती, आदिशक्ती मुक्ताई आहे. तिन्ही देव म्हणजे हे प्रत्यक्ष आहेत. पुढं आणखीन कुणीतरी आल्यानंतर म्हणावं, विश्वाच्या उद्धारा तुमचे अवतरण, कराया स्थापना स्वधर्माचे. गावातल्या लोकांनी रस्त्याने ज्यावेळेस हे 4 भावंड निघाले त्यावेळेस गावाकडल्या लोकांनी म्हणावं, विश्वाच्या उद्धारा तुमचे अवतरण. ज्ञानोबारांकडे बघून म्हणावं, अहो विश्वाचा उद्धार करण्याकरता तुमचं अवतरण झालं. तेवढ्यात एकाने म्हणावं, एवढंच नाही, करावया स्थापना स्वधर्माची. स्वधर्माची स्थापना करण्याकरता ज्ञानोबारांचा अवतार आहे. असं म्हणून काही लोक पुढे येतात. ऐशी करुणी स्तवने करती दंडवत आणि मागती आज्ञेते विनविता. प्रत्येकजण त्यांना दंडवत घालायला लागला, प्रत्येकजण त्यांना नमस्कार करायला लागला. आनंदाने हा सगळा प्रवास सुरू आहे. रस्त्याने जात असताना निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई या चौघांच्या मुखामध्ये भगवंताचं नाम.
जगद्गुरु तुकोबाराय जे सांगतात, स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गावो विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे, ध्वजा कुंचे गरुड टके शृंगारनिके करुणिया, तुका म्हणी हेची नीट जवळी वाट वैकुंठा, अशी ही यांची यात्रा चाललेली आहे. चर्चा सगळी भगवत भजनाची आहे, भगवत चिंतनाची आहे. रस्त्याने जाता जाता कुठंतरी असं बसावं आणि बसल्याबरोबर ज्ञानोबारायांनी बसल्या जागी निवृत्तीनाथ महाराजांना विचारावं, दादा हा गीतेतला हा श्लोक जरा मला नीट समजला नाही, तेवढा जरा नीट सांगा. गीतेतल्या श्लोकावर चर्चा करावी, योग वासिष्ठातल्या श्लोकावर चर्चा करावी, काही वेदांत शास्त्रातल्या ग्रंथांची चर्चाच करावी. आणि या चौघा भावंडामध्ये चाललेली तत्त्वज्ञानाची चर्चा, चिंतनं, या चौघा भावंडामध्ये चाललेली भगवत भजनं अनेकांना उद्धार करून टाकत होते. येता येता नेवाशाच्या जवळ आले. हे जवळ आल्यानंतर एक वेगळी घटना घडली. काय झालं म्हणे, आणि निघाल्यानंतर अगदी सायंकाळच्या वेळेला, काहीतरी 4-5च्या वेळेला एकदम धोधो पाऊस पडायला लागला, मोठ्याने पाऊस पडायला लागला. आणि मग या चौघा भावंडांना त्यांच्याबरोबर आलेली अनेक मंडळी, कारण रस्त्याने जात असताना अनेक जण ज्ञानोबारांना बघून ज्ञानोबारांच्या बरोबर चालायला लागली. बरं, हे चौघं भावंडच फक्त नाही, त्यांच्याबरोबर तो रेडा पण आहे, ते विसरू नका. पैठणमधला तो रेडा त्यांच्याबरोबरच आहे, पैठणमधून निघालेला. ज्ञानोबाराय बरोबर आहेत, निवृत्तीनाथ महाराज आहेत, सोपान काका आहेत, मुक्ताबाई आहेत, तो ज्याच्या मुखातून वेद बोलवला तो रेडा बरोबर आहे, अन्य काही मंडळी आहेत, रस्त्याने जात असताना काही मंडळी आहेत. आपल्याला अनेकदा जाणवतं, आपण ज्यावेळेस दिंडी घेऊन निघतो त्यावेळेस निघत असताना एखाद्या गावाला मुक्काम पडला आणि आम्ही सकाळी निघालो की त्या गावातले 1-2-4 लोक तरी आमच्याबरोबर येतात. आपल्याबरोबर येणारी लोकं वेगळी. आता आपल्याकडे इथं दिंड्या किती येतात, आपल्या इथं बार्शीमध्ये कितीतरी दिंड्या येतात, आपल्याकडे येतात. आणि मग आपण काय करतो, त्यांना पंढरीच्या दिशेने म्हणा किंवा इकडे गजानन महाराजांची पालखी येते इकडल्या दिशेने म्हणा, आपण पाठवायला जातो म्हणजे कुठपर्यंत जातो, हे महत्त्वाचं आहे आपलं, शिवपर्यंत, बार्शीच्या शिवपर्यंत. आणि मग लगेच तिथं नमस्कार करतो, या आता पुढल्या वर्षीच भेटू, आपलं जाणं तिथपर्यंत आहे. पण ज्ञानोबाराबरोबर चालणारी मंडळी होती, सामान्य होती काय महाराज. ज्ञानोबाराबरोबर चालायचं आहे म्हटल्यानंतर अनेक जण त्यांच्याबरोबर निघालेले. जवळजवळ 5-50 जणांचा हा मेळा जणू काही निघाला, असं चरित्रकारांनी वर्णन केलं आहे. आणि जाता जाता नेवाशाच्या अगदी जवळ आले. आता काही थोड्या वेळानंतर नेवाशामध्ये प्रवेश करायचा आहे. अगदी जवळ आले. जवळ आल्याबरोबर पाऊस यायला लागला, काही कळेना, इकडं तिकडं कुठं त्यांना आसरा मिळेना. आणि मग तेवढ्यामध्ये एक समोर मशीद होती. आपण ज्या गावागावामध्ये आपल्याकडे मशिदी असतात, एक मुस्लिम समाजाची ती मशीद. आणि ती मशीद पाहिल्याबरोबर हे चौघच्या चौघं भावंडण त्यांच्याबरोबरची सगळी लोक आता कुठंतरी आश्रयाला जावं म्हणून हे मशिदीत गेले सगळे. मशिदीमध्ये गेल्याबरोबर तिथं असलेला जो फकीर आहे तो फकीर एकदम ओरडायला लागला, चला बाहेर चला, बाहेर चला, ही मशीद आहे, चला बाहेर चला. बरं, हे सगळे तेजपुंज महात्मे, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाईंचं अगदी नाव घेतलं तरी आपलं हृदय भरून येतं, असे ते महात्मे. त्यांच्याबरोबर अगदी गावातली काही भजन करणारी मंडळी, त्यांच्याबरोबर तो पशु असणारा रेडा, ते सगळे निघालेले. आणि ते सगळेच्या सगळे मशिदीमध्ये गेल्याबरोबर तिथं असलेला फकीर ओरडायला लागला, चला बाहेर चला, ही मशीद आहे, चला बाहेर चला. ते काही हटायला तयार नाहीत. शेवटी तो फकीर मोठ्याने ओरडायला लागला, कळत नाही का तुम्हाला, ही मशीद आहे, हे मंदिर नाही. त्याचा बोलण्याचा भाव लक्षात घ्या. हे मशीद आहे, ही मुसलमानांची मशीद आहे, हे काही हिंदूंचं मंदिर नाही, चला बाहेर चला. तरी हे तिथंच बसलेले होते. त्यानं काही गल्लीमध्ये जाऊन आपली जी काही मुस्लिम समाजाची बांधव आहेत त्या सगळ्याला घेऊन आले. आणि मग ते सगळेजण आरडाओरडा करायला लागले, एकमेकामध्ये सुरू झालं. तेवढ्यामध्ये तिथं असणाऱ्या एका वयोवृद्ध असलेल्या मुसलमानांनी ज्ञानोबारांकडे पाहिलं आणि सांगितलं, अहो कळत नाही का, ही मशीद आहे. आणि मग मशीद आहे म्हटल्यानंतर ही मुस्लिमांची, मुसलमानांची आहे, ही काही मंदिर नाही आहे, हिंदूंचं नाही आहे, हे मुसलमानांचं आहे. त्यामुळे तुम्ही इथं कसं काय थांबलात म्हटले, तुम्ही सांगा ही काय आहे. त्यांनी ज्ञानोबारांना विचारलं, तुम्हाला कळत नाही का ही मशीद आहे, नसेल तर तुम्ही सांगा, तुम्ही जर इतके सगळे जर हिंदू याच्यात आलेला असाल, तुम्ही सांगा हे काय आहे. ज्ञानोबारांनी फार गोड उत्तर दिलं. ज्ञानोबारांनी सांगितलं, ज्याच्यात आपण आहोत तिलाच विचारा काय आहे, मी सांगायची काय गरज आहे. हे काय आहे, ही कुणाची आहे, ही जी मशीद आहे तुम्ही म्हणता मुसलमानांची आहे, तुम्ही मला म्हणायला लागला की कुणाची आहे, तुम्ही सांगा. ज्ञानोबाराय सांगतात, मी का सांगू, मला पावसापासून आसरा पाहिजे होता म्हणून मी आलो. मला माहीत नाही ही मशीद कुणाची आहे, मुसलमानाची आहे का हिंदूची आहे, हे मला त्याच्याशी घेणं देणं नाही. मला आसरा पाहिजे होता, मी आलो. अहो पण ही मुसलमानांची मशीद असते, तुम्ही सांगा. ते म्हटले, ज्या मशिदीत आपण आलो त्या मशिदीला विचारा की बाई तू कुणाची.
तू हिंदूची का मुसलमानाची तिला विचारा. तो जो फकीर होता तो फकीर म्हटला काय बोलता तुम्ही, मशिदीला विचारा. मशीद म्हणजे दगडाच्या भिंती असतात आणि तिथं भिंती असतात, दगडं असतात आणि अशा भिंती कुठं बोलत असतात का म्हटले. भिंती कुठं बोलत असतात का, त्यांना कसं काय विचारायचं. त्यात फकीरांनी सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांना, हे पहा ज्ञानोबा तुम्हीच विचारा. तुम्ही म्हणता का नाही मशिदीला विचारा, तुम्ही विचारा मशिदीला काय आहे ते. मशिदीकडे ज्ञानोबारायांनी बघितलं. ज्ञानोबारायांनी त्या मशिदीला विचारलं, बाई तू कुणाची सांग, हिंदूची आहे का मुसलमानांची आहे. मशिदीने सांगितलं मी समस्त मानव समाजाची आहे, मी ना हिंदूची ना मी मुसलमानाची, माझ्याकडे तो भेदच नाही. कारण ती तरी एक आत्मतत्वाचं परमतत्वाचं एक स्थान आहे. त्यामुळे हा भेद तुम्ही केला, हा भेद मी नाही केला. हिंदू आणि मुसलमान हा भेद तुम्ही केला, तुमच्या वृत्तीने केला, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. ज्ञानोबा ज्या स्थितीमध्ये आहेत, मानव समाज मानव या मी मागे बोललो होतो, माऊली या शब्दाचा अर्थ जो म्हणजे मानवता सांगितली जाते ना, ती इथं सिद्ध होते. मानव या शब्दाचा अर्थच असा आहे महाराज. मानव कोणत्या धर्माचा आहे हा विषय येत नाही. मी आणखीन तुम्हाला अनेक गोष्टी याच्यावर बोलेल. मानव या शब्दाचा अर्थ सांगताना आमचे गुरुजी सांगायचे, गुरुरी भाऊ असं सांगायचे, मा म्हणजे अज्ञान, न म्हणजे निवृत्त आणि व म्हणजे वर्तन करणारा. अज्ञान निवृत्त करून अखंड जो वर्तन करतो त्याला मानव असं म्हटलं जातं. मानव शब्दाची एवढी गोड व्याख्या आहे. मा म्हणजे अज्ञान, न म्हणजे निवृत्त आणि व म्हणजे वर्तन करणारा. अज्ञान निवृत्त करून जो वर्तन करतो तो मानव आहे. ती मानव शब्दाची व्याख्या आहे. आणि म्हणून तो मानवतावाद ज्ञानोबारायांनी पहिल्यांदा नेवास्यामध्ये प्रवेश करते वेळीच दाखवून दिला. ज्ञानोबाराय आत प्रवेश करतात, नेवास्यामध्ये प्रवेश केला जातो. आता हे जे नेवासा आहे, ही नेवासा भूमी ही किती पवित्र अशा पद्धतीची भूमी आहे. कधी कधी प्रश्न पडतो, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई आणि त्यांच्याबरोबरचे ही सगळा मेळावा नेवास्याकडे जायचं असं निवृत्तीनाथ महाराज का ज्ञानोबारांना सांगतात. आपल्याला नेवास्याला जायचं आहे, नेवास्यामध्ये थांबायचं आहे. अनेक गावांना स्पर्श करत निघाले खरं, पण थांबले बहुत काळ ते नेवास्यामध्ये थांबले. का? या नेवासा शब्दाचा अर्थ तरी नेमकं काय आहे. नेवासा या गावातच का थांबले. मी नेवासा शब्दाचा थोडा तात्विक अर्थ सांगतो आणि नंतर मग आपल्या दृष्टीने लौकिक अर्थ सांगता आला तर बोलून जातो. पण मी एक तात्विक अर्थ सांगतो. ज्ञानोबारांनीच वर्णन केलं, मी माझ्या पदार्थ करत नाही. ज्ञानेश्वरी उघडा, 18वा अध्याय काढा, शेवटी अगदी ओव्या थोड्याशा वाचून घ्या. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, त्रिभुनैक पवित्र अनादि पंचकोश क्षेत्र जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालया असे. ज्ञानोबारायांनी नेवास्याचं केलेलं हे वर्णन आहे. 18व्या अध्यायातल्या शेवटी ज्ञानोबाराय सांगतात. आपल्याला काय ऐकायचं, नेवासा शब्दाचा दोन पद्धतीने अर्थ बघायचा आहे. एक लौकिक दृष्टीने पाहायचा आहे, दुसरा अलौकिक दृष्टीने पाहायचा आहे. एक आध्यात्मिक दृष्टीने पाहायचा आहे आणि एक व्यावहारिक दृष्टीने पाहायचा आहे. आध्यात्मिक दृष्टीने अर्थ काय आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ही नेवासा नगरी कशी आहे. त्रिभुनैक पवित्र अनादि पंचकोश क्षेत्र. इथं दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत बघा. त्रिभुनैक पवित्र, त्रिभुवनामध्ये अत्यंत पवित्र असलेलं हे क्षेत्र आणि दुसरी गोष्ट अनादि असलेलं हे क्षेत्र. या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्रिभुवनामध्ये पवित्र असलेलं क्षेत्र किंवा हे गाव, नेवासा हे गाव कसं आहे. ज्ञानोबाराय बोलतात अत्यंत पवित्र आहे, त्रिभुवनामध्ये पवित्र आहे. का असं म्हणावं. पवित्र या शब्दाचा अर्थ तरी नेमकं काय आहे. व्यवहाराच्या दृष्टीने पवित्र शब्दाचा अर्थ वेगळा, तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने पवित्र शब्दाचा अर्थ वेगळा. सामान्य माणसाच्या दृष्टीने सांगू का पवित्र शब्दाचा. माणसं अशी गमतीची असतात, आंघोळ केली की झालो पवित्र म्हणतात. झालो की पवित्र, आम्ही आंघोळ केली झालो पवित्र. मी नेहमी सांगत असतो, आमच्याकडे एक पडावरचं गाव आहे परंपरेतलं. मी पूर्वी काही असे एवढे कार्यक्रम नव्हते, 8-8 दिवस राहायचो. एका गावात 8 दिवस राहिलो. रोज संध्याकाळी भजन असायचं मंदिरात, रोज भजन. मी असायचो भजनाला. एके दिवशी एक भजनी आलाच नाही, भजन करणारा आलाच नाही. मी आपलं दुसऱ्या दिवशी त्यांना विचारलं, अहो कसं काय, काल कसं काय आला नाही, रोज येत असता, काल कसं काय आला नाही. ते म्हणले नाही आलो. अरे मी म्हटलं आला नाही बरोबर आहे, पण का आला नाही. नाही आलो नाही. अहो पण का आला नाही. ते म्हटले काल मंगळवार होता, मंगळवारी भजन करून असं कोणी सांगितलं आहे का. मला बऱ्याच दिवसांनी कळालं की ह्यांनी मंगळवारी काय कुटाणा केला होता. मग लक्षात आलं, आता हे भजनीच करायला लागले तर बाकीच्याच काय घेऊन बसला आता. मग मी गप्प बसावं का नाही. मी लगेच विचारलं, मग आज कसं काय आला. आंघोळ करून.
म्हणजे आंघोळ केली की पवित्र होतो असा साधारण अर्थ आपण करतो, पण ही बाह्य शुद्धी आहे, याला पवित्र म्हणता येत नाही. पवित्र शब्दाचा अर्थ हा इतका संकुचित नाही आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्या नेवासा गावाला ते पवित्र गाव असं म्हणतात, ती पवित्रता काय आहे, त्या भूमीचं पावित्र्यपणा काय आहे, मी आणखीन एका वेगळ्या अर्थाने सांगतो. तत्वज्ञानाने पवित्र शब्दाचा अर्थ करताना आमचे गुरुजी असं सांगायचे, पवित्र शब्दातून पवित्र शब्दाचा अर्थ सांगायचे. पवी अधिक त्र बरोबर पवित्र, विग्रह असा आहे, पवी अधिक त्र बरोबर पवित्र. इथला पवी शब्दाचा अर्थ काय आणि इथला त्र शब्दाचा अर्थ काय. पवी या शब्दाचा अर्थ दोन पद्धतीने. पवी जर वाच्यार्थ जर घेतला तर शब्दकोश काढा. पवी या शब्दाचा अर्थ आहे धनुष्य, वज्र. पवी या शब्दाचा अर्थ आहे धनुष्य किंवा वज्र, वज्र म्हणजे धनुष्य ना. पवी या शब्दाचा अर्थ झाला धनुष्य, हे झाला वाच्यार्थ. आता लक्षार्थ करायचा असेल तर धनुष्य म्हटलं की युद्ध आणि युद्ध म्हटलं की दुःख, त्यामुळे पवी या शब्दाचा लक्षार्थ झाला दुःख. आता यश्चावत जीवाच्या दुःखाला काय कारण आहे असा जर विचार करायला गेलो तर वेदांतशास्त्रांनी त्याचं कारण असं सांगितलं आहे, यश्चावत जीवाच्या दुःखाला कारण आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान. याच्याकरता एक प्रक्रिया सांगितली, मी सांगून जातो पुढं. प्रक्रिया अशी आहे, वेदांतातला थोडा सूक्ष्म विचार आहे पण महत्त्वाचा आहे. संसार दुःख, दुःखाला कारण शरीर. ऐका, जेवढं काही दुःख आहे त्या दुःखाला कारण शरीर, शरीराला कारण पापपुण्य, पापपुण्याला कारण रागद्वेष, रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेदज्ञान आणि भेदज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान. मी पुन्हा एकदा प्रक्रिया सांगतो, आणखीन एकदा ऐका. का ऐका, आपल्याला पाऊस उघडेपर्यंत काहीच काम नाही आता, त्यामुळे आता ऐकत राहा. आता त्यानं उघडला तर सुटल, नाही तर असंच चालत राहील. काय काम आहे आपल्याला तरी आता. बरं बाहेर जाऊन तरी तुम्ही भिजणार, बरं तुम्ही घरी गेल्यानं म्हणणार प्रवचनाला गेलो भिजलो, कुणी ऐकून घ्या, हे त्याच्यापेक्षा बसा इथंच. आता काय आहे प्रक्रिया, काही अवघड सांगतोय फार अशातला नाही. जरी अवघड वाटत असलं तरी मी परवाच बोललो, तुम्ही पुन्हा पुन्हा ऐका, सोपं वाटेल. किती साधी सोपी प्रक्रिया आहे पण तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. जेवढं काही दुःख होतं त्या दुःखाला कारण काय, तत्त्वज्ञान असं सांगतं दुःखाला कारण शरीर. मग आपण याच्यावर बोललो आहे, कारण शरीर आहे, मी शरीर म्हणायला लागलो म्हणून दुःख आहे ना. म्हणजे दुःखाला कारण झालं शरीर, बरोबर आहे. ह्या देहामुळे मी देह असं म्हटलं की दुःख आहे, म्हणून दुःखाला कारण झालं शरीर. आता पुढचा प्रश्न, या शरीराला तरी काय कारण आहे. तत्त्वज्ञानाने उत्तर दिलंय, पापपुण्य हे शरीराला कारण आहे. पापपुण्य करूनी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली. महाराजांचं किती गोड प्रमाण आहे. पापपुण्य करूनी जन्मा येतो प्राणी ना. पाप आणि पुण्य समसमान झालं की मनुष्य जन्माला येतो. याचा अर्थ मनुष्याचा जो देह आहे या देहाला कारण आहे पूर्वजन्मातले पापपुण्याचे संस्कार. आता काय काय झालं, दुःख, त्या दुःखाला कारण काय झालं शरीर, त्या शरीराला कारण काय झालं पापपुण्य, बरोबर आहे. आता हे जे पापपुण्य आहे या पापपुण्याला कारण काय, हे जे पाप घडतं आणि पुण्य घडतं. आता बघा, आपल्याकडून घडत असलेलं पाप आणि आपल्याकडून घडत असलेलं पुण्य याचं तरी कारण काय आहे. या पापपुण्याला कारण सांगितलं रागद्वेष. आता राग कशाला म्हणायचं आणि द्वेष कशाला म्हणायचं. राग हा शब्द मराठी भाषेमध्ये आपण जरी व्यवहारामध्ये राग हा क्रोधाच्या संबंधाने वापरत असलो तरी मराठी भाषेमध्ये मूळ अर्थ राग या शब्दाचा अर्थ आहे प्रीती. ऐका, राग या शब्दाचा अर्थ प्रीती आणि द्वेष म्हणजे मत्सर. आता पाप आणि पुण्य निर्माण व्हायला कारण काय, आपल्या अंतःकरणात असलेली प्रीती आणि द्वेष. म्हणजे आपल्या अंतःकरणात असलेलं प्रेम हे पुण्याला कारण आहे आणि आपल्या अंतःकरणात असलेला द्वेष हा पापाला कारण आहे. कळालं का बघा, इथपर्यंत आलं का बघा. आणखीन एकदा सांगतो, दुःख, दुःखाला कारण काय झालं शरीर, शरीराला कारण काय झालं पापपुण्य, पापपुण्याला कारण काय झाले राग आणि द्वेष, बरोबर आहे. आता पुढला प्रश्न आहे, या राग आणि द्वेषाला तरी कारण काय आहे. हा जो राग येतो आणि हे जो द्वेष येतो म्हणजे हे जे प्रेम येतं आणि हा जो मत्सर येतो याला तरी कारण काय, याला कारण आहे अनुकूल प्रतिकूल बुद्धी. आपल्याला अनुकूल झालं की प्रेम आहे आणि प्रतिकूल झालं की दुःख आहे, म्हणजे राग आहे म्हणजे किंवा द्वेष आहे. अनुकूल झालं की प्रेम आहे आणि प्रतिकूल झालं की मत्सर आहे. एवढं तरी पटलं का बघा. अनुकूल झालं की प्रेम आहे आणि प्रतिकूल झालं की मत्सर आहे.
किंवा द्वेष आहे. एखादी गोष्ट अनुकूल झाली की काय होतं आहे आपल्याला? प्रेम. आणि प्रतिकूल झाले की द्वेष, राग येतो किंवा आपण मत्सर करतो. मला बोलतोय ते तुम्हा सगळ्याला ऐकू येणं हे अनुकूल झालं. जेवढे कुठं कुठं कोपऱ्यात बसलेले आहेत त्या सगळ्याला ऐकू आलं, हे काय झालं तुम्हाला? प्रेम. अनुकूल झालं, प्रेम आहे. हे मध्येच बंद पडलं, बघा काय आहे का नाही, काय कुठं आहे ती स्पीकरवाला, कुठं आहे ती ट्रस्टी, बसल्या बसल्या चालू असतंय नाना ह्यांचं, कुठं आहेत ते महाराज, माझ्यावरही असतंय. नाही असं नाही. एकाने तर मलाच सांगितलं, महाराज तुम्हाला कळत नाही का? मी म्हटलं हो तेवढंच राहिले कळायचं आता मला, बाकी सगळं कळायला लागलंय. म्हणजे माणसाचा स्वभाव कसा आहे बघा, त्यांना अनुकूल झालं की सगळं बरं वाटतं, पण जरा प्रतिकूल झालं की सहन होत नाही. अनुकूल झालं की माणसाला चांगली ऐसपैस जागा मिळाली, त्यातल्या त्यात खंबाची, काय प्रवचन, काय सुंदर प्रवचन. खांबाला टिकून जागा मिळावी, हा काय. समजा उद्या तुम्हाला ही जागा मिळाली नाही, हे काय प्रवचन आहे काय? गुडघे दुखायला लागले, अमुक झालं तमुक झालं, हे काय, कितीही मी चांगलं सांगू द्या. अनुकूल झालं की माणसाला काय असतंय? प्रेम आहे. प्रतिकूल झालं की द्वेष आहे. काय काय झालं आत्तापर्यंत? दुःख, दुःखाला कारण शरीर, शरीराला कारण पापपुण्य, पापपुण्याला कारण रागद्वेष, रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान. आता पुढं ऐका, हे अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला तरी कारण काय आहे? हे अनुकूल झालं आणि हे प्रतिकूल झालं म्हणजे आम्हाला व्यवस्थित जागा मिळाली, अनुकूल झालं. आम्हाला जागा नीट नाही मिळाली, प्रतिकूल झालं. हे अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन शब्दाला तरी कारण काय? आपल्या अंतःकरणात असलेलं भेदज्ञान. आपल्यामध्ये जो भेद आहे त्या भेदामुळेच अनुकूल प्रतिकूल वाटायला लागलं ना. भेद असल्यामुळे आम्हाला ही गोष्ट अनुकूल वाटायला लागली, भेद असल्यामुळेच ही गोष्ट आम्हाला प्रतिकूल वाटायला लागली. म्हणजे अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण काय झालं? भेदज्ञान. आता पुढं ऐका, आणि या भेदज्ञानाला कारण काय? म्हणजे इथपर्यंत आलो का लक्षात? बघा पुन्हा एकदा, दुःख त्याला कारण शरीर, शरीराला कारण पापपुण्य, पापपुण्याला कारण रागद्वेष, रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेदज्ञान. अहो हे शिकायला मला 4 वर्ष गेली, तुम्ही 4 मिनिटात शिकलाय. माझ्यापेक्षा हुशार आहेत तुम्ही सगळे. अहो खरंच मी गेले, तुम्हाला काय सांगू, मी विचारा यांना सगळ्याला. 4 वर्ष मधुगिरी मागून शिकत होतो, तुम्हाला 4 मिनिटात कळालं हे. वा चांगलेत, असं म्हणत राहावं लागतंय. श्रोते टिकवायचे असेल तर असं करत राहावं लागतंय हे. पुन्हा म्हणजे दुःख, दुःखाला कारण शरीर, शरीराला कारण पापपुण्य, पापपुण्याला कारण रागद्वेष, रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेदज्ञान. या भेदज्ञानाला कारण काय? आत्मस्वरूपाचं अज्ञान. हे जे आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे हे या भेदज्ञानाला कारण आहे. मग हे आत्मस्वरूपाचं जे अज्ञान यालाच म्हटलं जातं पवी. कारण हा लक्षार्थ झाला, वाच्यार्थ झाला वज्र आणि लक्षार्थ झाला अज्ञान. ऐका, पवी शब्दाचा अर्थ चालला होता कुठं आहे आपण? मूळ पवी. पवी शब्दाचा वाच्यार्थ झाला वज्र आणि पवी शब्दाचा लक्षार्थ झाला अज्ञान. आता पवी कळालं, पवी म्हणजे अज्ञान. आता राहिलं कोणता शब्द? त्र. त्र त्रायते नामतन्नाशेन रक्षती. त्र त्रायते नामतन्नाशेन रक्षती म्हणजे या अज्ञानापासून सामान्य जीवाचं जे रक्षण करतात त्याचं नाव पवित्र. पवित्र शब्दाचा हा अर्थ आहे. अज्ञानापासून जे रक्षण करतात, अज्ञानाची जे निवृत्ती करतात त्याला पवित्र म्हटलं जातं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हे नेवासा गाव कसं आहे? त्रिभुवनैक, त्रिभुवनैक पवित्र. हे गाव असं आहे, पवित्र आहे. इथली भूमी पवित्र आहे. का? अज्ञानापासून जीवाचं रक्षण करणारी ही भूमी आहे, ज्ञानाचा उदय करणारी ही भूमी आहे. या भूमीलाच मुळातच पावित्र्यपणा आहे. का? या भूमीमध्ये मोहिनी राजाचं मंदिर आहे. मी बोलेल पुढे आता. हा मोहिनी नावाचा अवतार देवाचा, भागवत काढा, देवाचा अवतार झाला. तो अवतार जो झाला आणि त्याचं जे मंदिर आहे ते नेवास्यामध्ये आहे. गोदावरीचा काठ आहे, संतांचं वास्तव्य असलेली ही भूमी आहे. आणि त्याला क्षेत्र म्हटलं जातं. म्हणून आम्ही गावामध्ये रस्ते करू, हरकत नाही, चांगली घरंही बांधू, नाही असं नाही, पण त्या गावाला क्षेत्र करण्याचं सामर्थ्य मात्र संतांमध्ये असतं. ज्ञानोबाराय ज्या क्षेत्रात आलेले आहेत ते निवास आहे. झालं, आता इथं करायचं काय? भगवद्गीतेचा अभ्यास सुरू आहे. एके दिवशी एक घटना घडली. घटना फार गमतीची घडली. काय झालं म्हणे, ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेस
स्नान करून काही चिंतन करण्याकरता बसलेले होते आणि नेमकं एक स्त्री आणि बाकीच्या काही महिला त्या स्मशानभूमीकडे जात असताना ती स्त्री ज्ञानोबारांच्या जवळ आली, कारण तिचे पती गेलेले होते. तिचे पती गेलेले आणि त्या बाईने असा विचार केला, आपला पती गेलाय, आपला नवरा गेलाय. आता पूर्वीच्या काळामध्ये पती गेल्यानंतर पत्नीनेही त्या अग्नीमध्ये उडी टाकायची, म्हणजे सती जाण्याची पद्धत होती. आणि म्हणून पतीबरोबर आपणही अग्नीमध्ये उडी टाकायची आहे आणि सती जायचं आहे. पण तिला असं वाटायला लागलं की कमीत कमी जाता जाता एक महात्मा आपल्या गावामध्ये आलेला आहे, या महात्म्याला मी कधी पाहिलं नाही, पण कमीत कमी जाताना संतांचं दर्शन घेऊन जावं म्हणून ती बाई ज्ञानोबारांच्या जवळ येते, ज्ञानोबारांच्या पाया पडते. ज्ञानोबाराय ध्यानस्थ होते. ज्ञानोबारांच्या मुखातून आशीर्वाद गेला, सौभाग्यवती भव. ज्ञानोबाराय आशीर्वाद देतात, सौभाग्यवती भव. ती बाई रडायला लागली. तिच्या रडण्याच्या आवाजाने ज्ञानेश्वर महाराजांनी डोळे उघडले आणि विचारलं, काय झालं मावशी, का रडायला लागलात? त्या बाईंनी सांगितलं, तुम्ही दिलेला आशीर्वाद ऐकून दुःख झालं म्हणून मी रडायला लागले. ज्ञानोबारांनी विचार केला, लोकांना आशीर्वादाचा आनंद होत असतो आणि तुम्हाला दुःख झालं? ते म्हटले, हो मला दुःख झालं. बरं, हा आशीर्वाद तुम्ही मागितला नाही, मी स्वतःहून दिला आहे. आशीर्वाद सद्गुरूंकडून स्वतःहून यावा लागतो, मागायचा नसतो. लोक आम्हाला घरी घेऊन जातात, खुर्चीवर बसवतात, पाद्यपूजा करतात आणि आमचा हात उचलतात आणि त्यांच्या डोक्यावर मारून घेतात, द्या आशीर्वाद द्या. असं मागायचं नसतं, मागून आशीर्वाद मिळत नाही. मी 2003ला दादा इथं बार्शीमध्ये पहिल्यांदा प्रवचनं सुरू झाली, त्यावेळेस असं लोक इकडं तिकडं मला घेऊन जायचे. एका घरी मी गेलो, मला आजही आठवतोय तो प्रसंग. लॉला असताना माझं लग्न वगैरे झालेलं नव्हतं. एका घरी घेऊन गेलो, गेल्यानंतर पाद्यपूजा झाली, घरातली सगळी लोक पाया पडायला यायला लागली. त्याच्यातलं एक 25-30 वर्षाचा मुलगा माझ्या पाया पडायला आला. आल्याबरोबर त्याच्या वडिलांनी सांगितलं, महाराज याच्या डोक्यावर हात ठेवा. म्हटलं नको. नाही ठेवा. मी म्हटलं नको, आमचे हात कसे आहेत ते आम्हाला माहिती आहे, कशाला दुसऱ्या डोक्यावर ठेवायचे? म्हटलं नको. तो म्हटलं नाही ठेवा. नाही म्हटलं का? मानेसाहेब त्या माणसाने असं सांगितलं मला. नाही म्हटलं, याचं आणखीन लग्न झालं नाही, तुम्ही आशीर्वाद द्या. म्हटलं माझंच झालं नाही, त्याला काय आशीर्वाद देऊ? अरे ज्याला कोणाला आशीर्वाद काय मागावा हे तरी कळावं ना. आशीर्वाद मागून मिळत नाही. आमचे गुरुजी सांगायचे, स्वतःहून केली जाते ती कृपा आहे, स्वतःहून केली जाते ती कृपा आहे. मागून घेतलं जातं ते दान आहे. स्वतःहून केली जाते ती कृपा आहे, मागून घेतलं जातं ते दान आहे, आणि जे नुसतं जाहीर केलं जातं ते अनुदान आहे. आता ते तुम्हाला माहिती सगळं, मला काही त्यात नाही. बघा तुम्ही, नाहीतरी काय परिस्थिती आहे सध्या. पण इथं ज्ञानोबाराय म्हणतात, मी स्वतःहून दिले आहे आशीर्वाद, सौभाग्यवती भव. ती बाई रडायला लागली. काय झालं? तिनं सांगितलं, माऊली ती चिता पहा माझ्या पतीची आहे, माझे पती गेलेले आहेत, मी सती जायला निघाली आहे. आणि पती गेलेल्या स्त्रीला सौभाग्यवती भव हा आशीर्वाद असतो का? सती जाणाऱ्या स्त्रीला सौभाग्यवती भव असा आशीर्वाद असतो का? ती बाई बोलता बोलता रडायला लागली आणि ती म्हणायला लागली, माऊली माझे पती गेले याचं जितकं मला दुःख आहे त्याच्यापेक्षा सुद्धा संतांच्या मुखातले शब्द आज खोटे होतात याचं जास्त दुःख आहे. आज तुमचे शब्द खोटे होतात याचं दुःख का वाटायला लागलं? जर संतांच्या मुखातला शब्द खोटा झाला तर भविष्यामध्ये संतांच्या मुखातल्या शब्दावर कोणी विश्वास ठेवणार नाही. आणि आज ते होत आहे. तुमच्या मुखातला शब्द आज खोटा ठरतो आहे. तुम्ही सौभाग्यवती भव म्हणताय, माझे पती गेलेले आहेत, तुम्ही चुकीचा आशीर्वाद दिला. ज्ञानोबारांनी विचार केला, मी आशीर्वाद दिला म्हणजे मी नाही, बोलविता धनी वेगळाची. केनापी देवेन हृदय स्थितेन, कोणीतरी आतमध्ये स्थित आहे आणि हृदयामध्ये स्थित असलेला जो परमात्मा आहे त्यांनी दिलेला हा आशीर्वाद आहे, मी नाही. आणि मग तो चुकीचा देणार नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, एखाद्या वेळेस मी चुकीचं बोलेल पण तो नाही बोलणार. केनापी देवेन हृदय स्थितेन, तो नाही बोलणार. ज्ञानोबारायांनी तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, तुझ्या पतीचं नाव काय? तिने सांगितलं, सच्चिदानंद. ज्ञानेश्वर महाराज स्मित हास्य करायला लागले. ती बाईने विचारलं, काय झालं हसायला? ज्ञानोबाराय म्हणायला लागले, तू तुझ्या नवऱ्याचं नाव सच्चित आनंद म्हणते आणि मेला म्हणते. सच्चित आनंद आणि परत म्हणायचं मेला, असं होत नाही.
कारण जे सत असतं, जे चित असतं, जे आनंद असतं ते नित्य आणि पूर्ण असतं, ते कधी मरत नसतं. कारण सत या शब्दाचा अर्थ आहे त्रिकालाबाधित सत, चित या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान आणि आनंद या शब्दाचा अर्थ आहे सुख. त्यामुळे सत म्हणजे सत्ता, चित म्हणजे ज्ञान आणि आनंद म्हणजे सुख. सत्ता, ज्ञान आणि आनंद किंवा सुख याचा कधीही नाश होत नसतो. सच्चिदानंद हे कधी मरत नसतं. ज्ञानोबारायांनी आपल्याजवळ असलेलं कमंडलूमधलं तीर्थ घेतलं. ज्ञानोबाराय त्या सच्चिदानंदाच्या प्रेताजवळ जातात, अंगावर सच्चिदानंदाच्या पाणी शिंपडतात आणि म्हणतात, अहो सच्चिदानंदा कुठं निघालात, आणखीन आपल्याला खूप करायचं आहे, उठा म्हटल्याबरोबर मेले माणूस जिथं उठविले सच्चिदानंद बाबा जिवंत होतात. ज्ञानोबाराय बोलतात सच्चिदानंद बाबा जिवंत होतात, दोन्ही हात जोडतात. काय मला काय आज्ञा आहे? ज्ञानोबारायांनी सांगितलं फार मोठं कार्य करायचं आहे. काय कार्य करायचं आहे? भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरी नावाची टीका मी सांगणार आहे आणि तुम्ही लिहायची आहे म्हटले. तुम्ही लिहायची आहे. हे सच्चिदानंद बाबा ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते सच्चिदानंद बाबा हे ज्ञानेश्वरीचे लेखक आहेत. ज्ञानोबारायांना ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्याला अगोदर मृत्यूतनं बाहेर आणावं लागलं. हे ज्ञानोबारायांचं कर्तृत्व आहे. विचार करा, ज्ञानेश्वर महाराज ही गीतेवरची टीका लिहितात आणि मग हे ज्ञानेश्वरीसारखा एक अत्यंत ग्रंथ आता त्याच्यावर तयार करायचा आहे. ज्ञानोबाराय ज्या नेवासामध्ये राहतात ती नेवासा ही नगरी पवित्र आहे. नेवासा ही नगरी अनादी आहे. नेवासा ही नगरी महाक्षेत्र आहे. आणि याच नेवासा नगरीमध्ये एका खांबाला टेकून भगवद्गीतेवर आता भावार्थ दीपिका नावाची टीका लिहायची आहे. ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबारांना सांगितलं की तुम्ही आता गीतेवर टीका करा, गीतेवर मराठीमध्ये निरूपण करा. संस्कृत भाषा जगाशी कळेना म्हणून देवाशी कोडे पडले. गीता ही संस्कृतमध्ये आहे आणि संस्कृतमध्ये असलेली जी गीता आहे ती गीता आता मराठीमध्ये करायची आहे. ज्ञानोबाराय बोलतात जे जगाचे जीवनसूत्र, जगाचं जीवनसूत्र जिथं निर्माण झालं ते ही नेवासा नगरी आहे. जीवनसूत्र या शब्दाचा अर्थ आहे आध्यात्मिक सूत्र आणि अध्यात्म या शब्दाचा अर्थ आहे जीवब्रह्म ऐक्य ज्ञान आणि जीवब्रह्म ऐक्य ज्ञानाचा उपदेश किंवा तत्त्वज्ञानाचं चिंतन ज्या जागेमध्ये निर्माण झालं ती जागा म्हणजे नेवासा नगरी आहे. ज्ञानोबारायांनी ते अध्यात्मसूत्र गीतेवरचं अध्यात्मसूत्र या नेवास्यामध्ये सांगायला सुरुवात करणार आहेत. मुळात गीता हा ग्रंथ अत्यंत पवित्र आहे, अत्यंत गोड आहे. माझे वडील एक आम्हाला वाक्य नेहमी सांगत असतात, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. माणसाने गीताही ऐकावी आणि भागवतही ऐकावं. का? आमचे वडील सांगत असतात गीता जीवन कसं जगायचं ही गीता शिकविते आणि माणसाने कसं मरायचं हे भागवत शिकवतं. त्यामुळे जीवन जगायचं कसं हे शिकविणारी गीता आहे. आता माणसाला जगायचं कसं हे लक्षात आलं पाहिजे. आमचे वडील एक वाक्य आणखीन सांगत असतात, जन्माला येणंही माणसाच्या हातात नाही, जाणंही हातात नाही, पण आल्यापासून जाईपर्यंत कसं वागायचं एवढंच आपल्या हातात आहे. आणि ते कसं वागायचं हे ज्या ग्रंथाने शिकवलं त्याचं नाव गीता आहे. आणि त्या गीता नावाच्या ग्रंथावर जे मराठीत निरूपण झालं ते नेवासा नगरीमध्ये झालं. सच्चिदानंदांनी विचारलं आता हे गीतेवर तुम्ही कधी सांगायला सुरुवात करणार? ज्ञानोबारायांनी सांगितलं पाऊस भरपूर पडतोय, उद्या सांगायला सुरुवात करू. पावसात सगळं ऐकू येणार नाही नीट. आणि त्यामुळे आता ज्ञानेश्वरीची निर्मिती कशी होते आहे, ज्ञानेश्वरी ग्रंथ नेमकं काय आहे, ज्ञानेश्वरीचे विषय नेमके काय आहेत, ज्ञानेश्वरी कशा पद्धतीने सांगितली, ज्ञानेश्वरीचे टप्पे कोणते आहेत, ज्ञानेश्वरीच्या उगमापासून 18व्या अध्यायापर्यंतचा ज्ञानेश्वरीचा आशय काय आहे, या सगळ्या प्रश्नांचा विचार करायचा आहे. तो उद्याच्या प्रवचनामध्ये करू. आज याच ठिकाणी थांबू. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. आता